ज्ञान बांटने से ही तो बढ़ता है. नवराष्ट्र त्याने दिलाय तर आपल्याला वाचायला पाहिजे ना, वाचण्यासाठी दिलाय त्यांनी. रेल्वे मध्ये बघा पेपर पण देतात आपल्याला. ट्रम्प यांचा भारत पाकला डिनरचा सल्ला. आई शपथ, डिनरचा सल्ला भारत आणि पाकला. म्हणजे ते भारताला आणि पाकिस्तान दोघांना ते बोलवणार आणि त्यांना डिनर देणार. देणार फक्त अमेरिकेचा फायदा होतोय बस, बाकी सगळ्यांचं नुकसान. म्हणजे तो दोघांना डिनरला बोलवणार, इकडे भारताला इकडे पाकिस्तानला बसवणार, ठीक आहे, आणि मग दोघांमध्ये काडी टाकणार, आपोआप पेटणार. बस पेटलं की मग पाकिस्तान तर एकदम ऑलरेडी गेलाय खड्ड्यात. तो याच्याकडून लोन घेणार, माझ्याकडून पैसे घेणार जास्त. झाला फायदा. फायदा कोणाच होते? अमेरिकेचा. नुकसान कोणाच होते? आपलं. टॅक्स कट होतोय, तो इथे जातोय, युद्धामध्ये जातोय. पण जाऊ दे यार, आपले लष्कर हे होते ना, त्याचं वाईट वाटतंय मला, बस बाकी काय. गरीब माणसाने एवढं मेहनतीने कमवायचे आणि द्यायचे सरकारला. आता इथून पुढे ओटी अजिबात करायची नाही, अजिबात ओटी करायची नको करू. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. माझं काय होत ना, कायदेशीर बाबी सोडवल्या जातात. लोक जाणून बुजून नुकसान करू शकतात, तरी काळजी घ्या. तुमच्या भाग्यवृद्धीच्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश मिळाल्याने आनंद. भाग्यवृद्धीच्या म्हणजे तुझं भाग्य चमकणार असं. चमकणार, त्याच्या फळफळच आहे. तुझं कोणतं आहे रे? लिओ म्हणजे सिंह ना. नवीन काम सुरू करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा असं लिहिलंय, नंतर त्रास होईल. No, God, please, no, no. संयमाने काम करणे कायदेशीर ठरेल, फायदेशीर ठरेल. अनुभवाचा अभाव तुम्हाला गोंधळात टाकू शकतो. अनुभवाचा अभाव म्हणजे तुझ्याकडे अनुभव कमी आहे असं लिहिलंय. अनुभव म्हणजे कमी कुठला तरी असेल ना, सगळ्या गोष्टीचा थोडी तुला एक्सपिरियन्स असणार आहे, काहीतरी असणार ना, ते कमी असेल एक्सपिरियन्स. ठीक आहे, गोंधळात टाकू शकता. नवीन योजनांवर चर्चा होईल. की आता आपण चर्चाच करतो. घरी पाहुण्यांचे आगमन होण्याचा योग आहे. म्हणजे यावर्षी गुड्डीची तयारी पहिला करायची ना आपल्याला. काय गुड्डी? लग्नाची तयारी. भाई भरोसा नहीं है किसी के ऊपर और रखने का भी नहीं रहता है. मग अशीच म्हातारी येऊन मरशील. काय बोलतो ब्रो? कुठे आला तू? रुकपुंडला आला? आम्ही रुकपुंडला चाललोय. जरा स्टोरी सांग ना रुकपुंडची. काय? रुकपुंडची ही अशी एक स्टोरी आहे की जेव्हा तिथला जो राजा आहे आधी काळातला, त्यांची मान्यता म्हणजे अशी मान्यता आहे की तिथं जे एक लेक आहे रुकपुंडचं, तिथे स्केलेटन सापडतात. आणि जेव्हा त्याच्यावरती कार्बन डेटिंग केलं गेलं, त्याच्यात असं आढळलं की जेव्हा त्यावेळेस एक राजा त्या यात्रेला चाललेला, तिकडे ते बहुतेक त्यांच्या सोबत बायका पोरं भरपूर घेऊन त्यांनी नाच गाणे करत होते. तर ती यात्रा नव्हती, तर ते मजा करत जात होते. तर अशी मान्यता आहे की नंदा देवीचा प्रकोप झाला, तिने गारांचा पाऊस पाडला आणि प्रत्येकाच्या डोक्यात कमीत कमी 1.5-1 किलोचे गारा पडल्या. आणि जेव्हा कार्बन डेटिंग केलं तेव्हा हे आढळलं की त्यांच्या डोक्यातच मार बसला. पण अजून थोड्या वेळाने जेव्हा अजून थोड्या वर्षांनी ऍडव्हान्स कार्बन डेटिंग केलं, तर असं आढळलं की ते फक्त भारतीय लोक नाही आहेत, ते बाहेरची लोक पण आहेत. त्याच्यात कनेक्शन 19th सेंचुरी पासून ते 9th सेंचुरी पासून पण आहे. अच्छा, म्हणजे 1000 वर्षापासून सगळे तिकडे गेलेले आहेत असं. राईट. मग आता असं पण म्हणतात काही लोक कोणते युद्ध करत आलेलं आणि चायनाच्या साईडने माहिती नाही, म्हणजे जे काही मान्यता आहे, मान्यता किंवा जे आढळून आलंय रिपोर्ट्स मध्ये 9th सेंचुरी ते 19th सेंचुरी मधले लोकांचे स्कल्स सापडले. अरे बापरे. 19th म्हणजे एकदम रिसेंटली.
अच्छा. स्केलेटन्स, ह्युमन स्केलेटन्स. मग तिथे फक्त स्केलेटन आहे आपल्याला दिसतात पण. दिसतात नक्की दिसतात. ओके. म्हणजे त्याला आता मी हात तुम्हाला वगैरे लावायचे आपल्याला? अरे बिंदास लावू शकतो. मी फोटोज टाकेन तसा पण मस्त आहे मस्त आहे. मी तुम्हाला दाखवतो. तर तो हा असा कुंड आहे. असा हा कुंड आहे तिथे. येस. आणि आता तिथे स्केलेटन्स सापडतील. असे स्केलेटन्स असे सापडतात. माय गॉड तसे आहेत का? आहेत आहे तिकडे कोण घेऊन नाही जात तिथेच आहे अजून. तसेच आहेत. मग ते असं पाऊस पडल्यानंतर वगैरे ते असं काही हे होत नाही तिकडे? असे जसे आपण पाय ठेवू तसे स्केलेटन्स वर येतील. आई शपथ. भीती पण वाटत असेल ना असं स्केलेटन बघायचं. आता लोक तर काही लोक म्हणतात की ते जे तंत्र किंवा तंत्रसाधना फॉलो तंत्रविद्या करतात, वगैरे होते तंत्रविद्या तिथे. त्यांच्यासाठी ते शक्तीपीठ पण आहे. म्हणजे जे असं रात्रीचं वगैरे जाणं डेंजर असेल. रात्री कोण जातं? कोण जाणार? रात्री नाही जात. पण तिथे स्केलेटन आहे तिथे त्यांची भूतं पण असतील ना? असू शकतं, काय माहिती सांगता नाही. येत नाही. पण जे असं पण- साधना करतात त्यांना माहिती आहे, आपल्याला नाही माहिती. आपण फक्त ट्रेक म्हणून जातो, मजा करायला जातो. हा. पण त्याच्या मागे असं पण आहे, भारतात असे भरपूर शक्तीपीठ आहेत जे तंत्र साधनांसाठी फेमस आहे. त्यातलं एक उज्जैन आहे. त्याच्या मला जे माहिती आहे ते उज्जैन एक आहे, कारण तिथं म्हणतात भस्मारती. की भस्मारती नाही, महाकाल जो तिथं म्हणतात की एंड अँड स्टार्ट ऑफ टाइम इज लॉर्ड शिवा. तर उज्जैन एक आहे, शक्तीपीठ आहे तंत्र साधनेचं. ज्यांना ते अघोरी वगैरे असतात त्यांना हा. पण ते खूप असतात रे तिथे उज्जैनला खूप असतात. प्लस तिथे कालभैरवचं मंदिर आहे. राईट. तिकडं म्हणजे काल भैरवला दारू पाजतात. हो. अरे असं मंदिर समोर आणि मी त्याच्या गेलोय. समोर दारूची दुकान असतात आणि पूर्ण असे दारू घेऊन जातात त्यांना. राईट. मी स्वतः गेलोय इंदोरला. येस. सही आहे. मस्त होती हा स्टोरी, आवडली मला स्टोरी. म्हणजे मला एवढी डिटेल मध्ये नव्हती माहिती. मला जागा माहिती होती पण एवढी स्टोरी नव्हती माहिती ऍक्च्युली. कारण भरपूर वेळा मी रील्स मध्ये बघितलेलं आहे रूपकुंड वगैरे. हा. नाही, आणि तिथं कसं आहे की तिथं जे नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग मध्ये जे बेसिक कोर्स. कोणता इन्स्टिट्यूट? नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग. अच्छा. तिथे जे बेसिक माउंटेनिअरिंगचा जे कोर्स करतात त्यांना बेसिक ट्रेक जो आहे तो रूपकुंडलाच घेऊन जातात. अच्छा. आणि तो हिमालयातला सगळ्यात बिगिनिंग ट्रेक आहे. हा बरोबर. हा बिगिनर साठी. म्हणजे जे ज्यांना पुढे अजून जायचंय 18,000 फूट, 19,000 फूट ते 22,000 फूट. अच्छा, हे किती फीट वर आहे? 16,000. 16,000 तरी पण बरं. 14 ते 16,000 फूट मध्ये. अच्छा. आणि मग ऍक्च्युअल ट्रेक सुरू होईल. ऍक्च्युअल ट्रेक 4 ते 5 दिवसाचा. अच्छा. जाय हा, कंटिन्यू जाण्यासाठी. Yes. आणि ट्रेक ओनली ट्रेक. अच्छा. ओनली ट्रेक फ्रॉम लोहारजंग टू रूपकुंड. हा म्हणजे आणि परत येण्यासाठी किती वेळ लागतो तिकडनं? तेवढेच बेस दिवस. पॉइंटला. तेवढेच तेवढंच. 5 दिवसच लागतील. म्हणजे पहिला दिवस बेस कॅम्प 1, दुसरा दिवस बेस कॅम्प 2, तिसरा दिवस बेस कॅम्प 3, चौथा दिवस समिट करायचं. बेस कॅम्प 3 म्हणजे हा. भरपूर आहे. हा, बर्फ आहे ना. बर्फ आणि पण हा आहे. लेक बर्फातच आहे. आणि मग तिकडनं पटकन खाली येऊन जायचं. पटकन खाली येऊ शकतो. अच्छा. बहुतेक जाण्या येणाऱ्या 2 रूट आहेत. आणि बाकी सगळं 3 आवर्सचा ट्रेक असेल ना? राईट. म्हणजे रोजचे आम्हाला 7 ते 8 तास रोज चालायचं आहे. मजा वेगळी आहे पण त्याची. मजा वेगळी आहे. वेगळीच मजा. नक्की मजा एक वेगळी आहे. त्याच्यानंतर हा एक ग्रुप मिळतो किंवा ट्रेन मध्ये प्रवास करायचा हा जो अनुभव आहे. तसं आता नवीन लोक भेटतात. तर तुम्ही मला भेटला. बरोबर. नवीन लोकांची ओळख होते. आणि मग हे फ्लाईट मध्ये कुठेतरी नाही मिळत. नाही फ्लाईट मध्ये काय लोक सगळे बिझनेस सूट वगैरे घालून येतात आणि मग एकदम अकडून बसतात. त्यात ती मजा नाहीये. मजा नाही. ते तर आहे. प्रवास केल्यावर का नाही वाटत, म्हणजे आता इथे आणि नंतर लगेच तिकडे. म्हणजे ते फक्त कामापुरतं होऊन जातं. आपलेपणा जो ट्रेनच्या प्रवासात मिळतो. नवीन लोकांशी ओळखी होतात. नवीन लोकांचे खाण्याचे पदार्थ काय आहेत किंवा त्यांचं कल्चर काय ते कळतं. त्यांची भाषा कुठली आहे. Train number 12925. आपली बस ऑलरेडी लेट आहे 1 आवरने. सो आता आपण चाललो हजरत निजामुद्दीन स्टेशन पासून आनंद विहारला. सो तिथून आपण बस पकडणार आणि तिथून आपण हरिद्वारला जाणार. सो 1 वाजताची बस आहे, ती पोहोचणार 6 वाजता. सो लेट सी. पहिली आपली 12ची होती बस, पण 1 आवर लेट झालाय काहीतरी, कॅन्सल झाली ती बस. आता दुसरी बस आम्हाला असाइन केली आहे.
सो बघू आपल्याला गंगा आरतीसाठी वी आर ट्राईंग भेटले पाहिजे गंगा आरती. टू अटेंड गंगा आरती. सो लेट्स सी. कसं वाटतंय? मजा येते की नाही? मजा येते की नाही? हाव इज द जोश? हा कसं आहे जोश? सड़ गए क्या बोलते पब्लिक? हमारी मुंबई अच्छी है भाई, दिल्ली में कुछ नहीं है, दिल्ली में सिर्फ गर्मी है और कुछ नहीं गर्मी है। देखो कितना है. मुंबई जैसा सुकून किधर भी नहीं है भाई. अरे बाप, आपली बस येईल थोड्या वेळाने. ॲक्च्युली बसला 1.5 तास लेट झाला आणि हा दिल्लीचा बस स्टॉप आहे. हा. दिल्लीच्या बस स्टॉप वरती एवढी पब्लिक दिसत नाहीये. हा. आपल्या इथे साधा बीएसटीचा नॉर्मल रस्त्यावरती जो पब्लिक असते ती पण जास्त आहे. हा. नुसतं दिल्लीला पब्लिक दाखवतात पब्लिक आहे कुठे नाही पब्लिक नाही इथे. गर्दी दिसतंय नाही का इथे? आणि ऊनला आहे पण इथे. ऊन आहे तर दिसतंय. टेम्परेचर 38 तेच दिसतंय फक्त आल्यापासून. बघतात ना काय, आपली बस लेट झाली 1 तास 1.5 तास. ॲक्च्युली येणार होती 12:10ला आणि आता किती वाजले? 1:50 ना? हा 1:50 झाली. 1:50 झालेत आणि आता आपल्याला 1.5 तास लेट होणार आहे. आपले गंगा आरती मिस होण्याचे चान्सेस आहेत आता. पण बघा, भेटलं तर चांगलंच आहे. पण जरा तुम्ही इंटरसिटी बुक करताना जरा काळजीपूर्वक बुक करा. हे इंटरसिटीमध्ये आहे ना, बुकिंग करताना विचार करून बुकिंग करा, कारण ही गाडी कधीच टायमिंगवरती येत नाही. 2-2, 3-3 तास गाडी लेट येते. त्याच्यामुळे तुम्ही प्रायव्हेट गाड्या केलेल्या सगळ्यात बेस्ट राहील. दुसऱ्या प्रायव्हेट गाड्या केलेल्या चांगलं राहील. ही बस कधी तुमचं शेड्यूल बिघडू शकते. नाही तर तुम्ही एक काम करा, कॅबनेच जावा जर 4 जण असतील तर. ओके. बस से उतरने के बाद हम लोग बैठे हैं ऑटो में और ये